मिस्टर अविनाश भास्कर चाटे हे आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे आहेत, तर सरांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर, आम्ही लातूरकर बऱ्याच दिवसापासून या क्षणाची वाट पाहत होतो आणि आज तो दिवस आलेला आहे. मित्रांनो, जनरली असं म्हटलं जातं की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, वकिलाचा मुलगा वकील आणि इंजिनियरचा मुलगा इंजिनियर. तर असंच एक उदाहरण तुमच्यासमोर मी घेऊन आलेले आहे. ते म्हणजे सर्वांचे लाडके मिस्टर अविनाश भास्कर चाटे सरांचे वडीलसुद्धा एक सिव्हिल इंजिनियरच आहेत आणि सरांनी मास्टर डिग्री सिव्हिल इंजिनियरमध्येच कंप्लीट केलेली आहे. पण सरांनी एकाच क्षेत्रात न राहता बऱ्याच क्षेत्रात स्टुडंट असेल किंवा बिझनेसमॅन असेल आणि मोटिवेशनल स्पीकर अशा बऱ्याच क्षेत्रामध्ये सरांनी काम करत आहेत. तर आपण अविनाश चाटे सरांशी जाणून घेऊयात की स्टुडंट टू मोटिवेशनल स्पीकर हा जो सरांचा प्रवास होता तो कसा होता, तो प्रत्यक्ष सरांशी दिलखुलास गप्पा मारून त्यांच्याशीच ऐकून घेऊयात. सर, मला असं म्हणावंसं वाटतं की तुम्हाला इथे येऊन आमच्याबरोबर कसं वाटतं आणि तुमचा स्टुडंट टू म्हणजे करिअरचा प्रवास जो होता तो कसा स्टार्ट झाला? सगळ्यात आधी तर थँक्यू सो मच. खूप छान वाटतं आज इथे येऊन. पहिल्यांदाच लातूरचं रूप असं बघतोय मी, एवढं एनर्जेटिक एन्थुजियास्टिक सगळे. आणि स्टुडंट ज्याही वेळेस असतात, स्टुडंट्सच्या चेहऱ्यावरती जेव्हा सॅटिस्फॅक्शन दिसतं त्याच्यापेक्षा अजून जास्त सॅटिस्फॅक्शन आपल्याला काय असणार आहे. करिअरची सुरुवात खूप डीपमध्ये तुम्हाला ऐकायची आहे का फक्त वरवरती ऐकायची आहे? कुठून ऐकायची आणि काय ऐकायचं नेमकं? करिअरचा प्रवास म्हणजे हा प्रवास जो आहे ॲज अ बिझनेसमॅन किंवा ट्रेनरचा, हा पूर्ण 10 वर्षाचा प्रवास आहे. पण एक्झॅक्टली तुम्हाला कुठून ऐकायचं आहे? सुरुवात कशी झाली? ओके. सी, आता काय असतं की कॉर्पोरेट ट्रेनिंग किंवा पब्लिक स्पीकिंग म्हणजे लहानपणापासून आपण ज्यावेळेस मुलांना ट्रेनिंग देत असतो पब्लिक स्पीकिंगची वगैरे, तर पब्लिक स्पीकिंगचा गुण हा कसा ओळखला जातो? तर तो मुलगा किती चांगला बोलतो, ओके, किती त्याच्यामध्ये स्टेजचं करेज आहे, किती चांगला कॉन्फिडन्स आहे त्याच्यामध्ये, हे सगळं ठरवून मग ठरवलं जातं की हा चांगला वक्ता होईल किंवा चांगला स्पीकर होईल. पण माझ्या बाबतीत टोटली अपोजिट होतं. लहानपणीपासून ज्यावेळेस स्कूलला जायला लागलो ना, त्यावेळेस मी बोबडं बोलायचो. अजूनही बोलतो का मला माहीत नाही, पण बोबडं बोलायचो. तर मला माझे वडील, आई सगळे मला एकदम प्रॅक्टिस करायला लावायचे. एक वर्ड मला म्हणायला लावायचे आणि मला म्हणायचे की त्याला रिपीट कर. म्हणजे इथून स्ट्रगल आहे की इथून बोलता पण येत नाही आपल्याला नॉर्मली. पब्लिक स्पीकिंग वगैरे कधीच विचार नाही केला, बिझनेसमॅन म्हणून कधीच विचार नाही केला. वडील गव्हर्नमेंटमध्ये असल्यामुळे सातत्याने ट्रान्सफर व्हायची त्यांची, दर 3 वर्षांनी त्यांची ट्रान्सफर व्हायची. तर मी सांगलीमध्ये काही एज्युकेशन कंप्लीट केलं, औरंगाबादमध्ये वैजापूर म्हणून आहे तिकडे काही एज्युकेशन कंप्लीट केलं, अहमदनगरला काही माझं 11वी कंप्लीट झालं. तर सातत्याने ज्यावेळेस हे कंप्लीट व्हायचे, पप्पांचे ड्युरेशन कंप्लीट व्हायचे, तर ट्रान्सफर त्यांची सातत्याने होत जायची. तर दर 3 वर्षाने माझी शाळा बदलायची, त्यामुळे सातत्याने मित्र बदलायचे. शाळा बदलल्यानंतर नवीन मित्र त्या ह्याच्यामध्ये यायचे. त्याच्यामुळे काय झालं की सातत्याने स्कूल बदलल्यामुळे कॉन्फिडन्स कधी वाढलाच नाही, कारण सातत्याने मी नवीन एन्व्हायरमेंटमध्ये जायचो. सातत्याने डिस्कम्फर्ट आपल्याला सातत्याने वाटायचं, कारण नवीन क्लायमेटमध्ये जायचं, सातत्याने नवीन मुलांना भेटायचं. मग फ्रेंडशिप कशी होणार ना? तरी 7वी, 8वी, 9वीपर्यंत कसं बसं ते स्कूलिंगचं कंप्लीट केलं. बिलो ॲव्हरेज स्टुडंट. तुम्ही म्हणाल की ॲव्हरेज स्टुडंट होतात सर, तुम्ही हुशार असाल. बिलो ॲव्हरेज म्हणजे खालून 2रा नंबर माझा. ओके, एकदम शेवटचा मुलगा असायचा तो आणि मी, आमच्या दोघांची चांगली मैत्री असायची, कारण की दोघं खालून शेवटचे 2-3 जण असतात, ती मैत्री चांगली असते. तर तसंच आहे पहिल्यापासून. पण एक मुलगा किंवा एकदम हुशार नसलेला मुलगा, त्याची इमेज कशी असते की तो मुलगा टुकार असेल, तो मुलगा टाईमपास करत असेल, है ना, काही चुकीचे कामं करत असेल. तशी इमेज बिलकुल नव्हती. मुलगा साधा, सरळ, पण हुशार नाही. ओके, अशी ही कुठेतरी इमेज त्या स्कूल लेवलपासून होती. आणि स्कूल सातत्याने बदलल्यामुळे सांगलीला होतो त्यावेळेस SRGR म्हणजे श्रीमंत रमाबाई गोपाळ रानाडे अशी नावाची शाळा होती. ती शाळा इंग्लिश मिडियम होती, पण सगळे मराठीच बोलायचे. त्याच्यामुळे इंग्लिश मिडियमला तर होतो, पण आम्ही मराठीच बोलायचो. त्याच्यामुळे ना कधी मराठी चांगली झाली ना चांगली इंग्लिश कधी झाली. ओके, हिंदीचा तर विषयच नव्हता तिथपर्यंत. 7वी, 8वीला ज्यावेळेस वडिलांची ट्रान्सफर छत्रपती संभाजीनगरला आजच्या तिथे ट्रान्सफर झाल्यानंतर सेंट लॉरेन्स ह्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये मला टाकलं. आणि सेंट लॉरेन्स त्यावेळेसची टॉपची शाळा होती आमच्या सिटीमधली. तर ज्यावेळेस त्या स्कूलमध्ये गेलो,
अजूनच कॉन्फिडन्स लो झाला, कारण सगळे इंग्लिशमध्ये मुलं बोलायचे त्यावेळेस. तर तिथे ज्यावेळेस रिझल्ट वगैरे लागायचे 8वी 9वीमध्ये मला 52-56% असे असायचे. तुम्ही विचार करा की आज मुलं 99%, 100% असे गुण घेतात. तर 52-56% मी बघितलेले आहेत आणि चांगले डोळ्याने बघितले. आणि ओपन हाऊस म्हणून असायचं आमच्या स्कूलमध्ये, ज्या दिवशी रिझल्ट्स डिक्लेअर व्हायचे. तर ओपन हाऊसला मी घरी सांगायचंच नाही ओपन हाऊस आहे म्हणून, कोण तिथे जाऊन बेइज्जती हे करून घेणार ना. तर ते कसं कसं 9वीपर्यंत ते झालं. आणि मग 10वीला असेच काहीतरी 70% गुण कसे बसे आले त्या 10th स्टँडर्डमध्ये. आणि मग 11thमध्ये ज्यावेळेस मी जायला लागलो, 11th-12thला ज्यावेळेस ॲडमिशन घ्यायचं होतं, त्यावेळेस मग 11thला देवगिरी कॉलेजला घेतलं. तिथे मग थोडंसं कॉलेजची हवा भरली. ओके, मग थोडासा कॉन्फिडन्स वाढला. त्या एजपर्यंत 11वीपर्यंत मला कोणीच म्हणालं नाही की अविनाश हँडसम दिसतो, अविनाश चांगला दिसतो. ओके, तर कॉन्फिडन्स कधी वाढलाच नव्हता. हुशार तर नव्हतोच, म्हणजे कौतुकाचं एक माझ्याकडे एक गुण नव्हता, कौतुक करण्याचा एक गुण नव्हता. पण एक गुण मला सापडला की अविनाश हँडसम दिसतो. 11वीला थोडंसं मग राहणीमान वगैरे माझं मी डेव्हलप केलं. तिथून थोडासा कॉन्फिडन्स आला की हुशार नाही आहे मी, पण चला मी चांगला तरी दिसतो. ओके, मग तो थोडासा कॉन्फिडन्स आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये ना एक तरी गुण असला पाहिजे, कोणीतरी तुम्हाला ना बॅकिंग केलं पाहिजे त्या गुणाला, तर मग तो कॉन्फिडन्स आपला डेव्हलप होत जातो. आपल्या सगळ्यांमध्ये काय प्रॉब्लेम असतो माहिती का, आपल्या कोणी बॅकिंगच नाही करत, आपल्याला कोणी सांगतच नाही की तुझ्यात हा चांगला गुण आहे. असतो तो कुठेतरी, माझ्यात पण होता गुड लुकिंगचा त्यावेळेसचा, आता नसेल पण त्यावेळेसचा. तर त्याच्यातून मग थोडासा कॉन्फिडन्स डेव्हलप झाला. मग तो कॉन्फिडन्स डेव्हलप झाल्यानंतर जशी सगळ्यांना इच्छा असते की आता पुण्यात जायचं शिक्षण करायला, पुण्यातच जायचं है ना, पुण्यातच जायचं. ओके, लातूरमध्ये तर खूप ट्रेंड आहे ना, प्रत्येक घरातून एक जण पुण्याला असतो. मग पुण्यात जायचं म्हटल्यानंतर मग त्यावेळेस कोटा असायचे इंजिनिअरिंगला 70% आणि 30%चे कोटा. माहिती आहे तुम्हाला, होम युनिव्हर्सिटी जर असेल तर तुम्हाला 70% चान्स असायचा त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकण्यासाठी. मग मी 12वीचं ॲडमिशन नगरला घेतलं. नगर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये येतं आणि पप्पांची ट्रान्सफर त्यावेळेस नगरला होती. मग पुण्याला जायचं म्हणून तिथे ॲडमिशन घेतलं. 12वीला कॉलेज सुरू झालं. मला आठवतं आहे 12वीच्या एक्झाममध्ये पण एका मुलीचा फोटो घेऊन बसायचो मी पुस्तकामध्ये. ओके, म्हणजे एवढा डिस्ट्रॅक्टेड मुलगा, नाव नाही घेऊ शकत मी, पण म्हणजे माझा उद्या पेपर आहे, पण मला काही सिरियसनेस नाही उद्या पेपर आहे ना, मला काही चिंता आहे. मला एवढं माहीत होतं की पुण्यात जायचं आहे आणि मला वाटायचं की हां मी जाईल. ओके, ते असतं मे बी त्या एजमध्ये, तो ओव्हर कॉन्फिडन्स असतो किंवा काहीतरी असतं. आणि मग काय व्हायचं तेच झालं. 12th स्टँडर्डमध्ये माझा ग्रुपच निघाला नाही. ओके, इंजिनिअरिंगला एक ग्रुप असतो, PCMचा एक इंजिनिअरिंगला ग्रुप असतो. तर तो ग्रुप असतो 150 मार्काचा. 300, आता माहीत नाही मला, 300 मार्क्सपैकी 150 मार्क्स जर तुम्हाला असतील तर तुम्ही इंजिनिअरिंगला इलिजिबल असायचे. तर मला 1 मार्क त्याच्यामध्ये कमी होता, 1च मार्क कमी होता. आणि तो रिझल्टचा दिवस पण मी तुम्हाला सांगतो, रिझल्टचा दिवस होता. मला माहीत होतं मी अभ्यास नाही केला, मला माहीत होतं की मी काहीच नाही केलेलं. पण रिझल्टच्या दिवशी आम्हाला इंटरनेट कॅफेवरती जावं लागायचं. मोबाईल वगैरे त्यावेळेस होते पण इंटरनेटचं तेवढी स्पीड नव्हती. मग इंटरनेट कॅफेवरती जाण्यासाठी मी आणि माझा मित्र राहुल आणि मी सकाळी बाईकवरती निघालो की आज रिझल्ट आहे, बघायचा आहे. मला माहिती आहे कुठेतरी की मी अभ्यास नाही केला, मला माहिती आहे कुठेतरी की मी काहीच नाही केलं. पण एक बघा मनामध्ये ना एक हे असतं, काहीतरी चमत्कार होईल. ओके, तुम्ही जर कधी MCQs दिलेत का, कधी MCQचे पेपर सॉल्व केलेत? तुम्ही MCQचे पेपर सॉल्व करा, भलेही ते प्रश्न अवघड असतील, पण तुम्हाला एक कॉन्फिडन्स असतो की कुछ चमत्कार हो सकता है. तर मला पण कुठेतरी तो चमत्काराची अपेक्षा होती, कारण ती CET MCQ बेस्ड होती. मला काय वाटायचं की माझं काहीतरी असं होईल, असं सातत्याने मला वाटायचं की मी खूप मोठा माणूस बनणार आहे. आणि त्यावेळेस पण ती फिलिंग होती, काहीतरी चमत्कार होईल आणि मग मला असे चांगले मार्क्स येतील. मग आम्ही त्या इंटरनेट कॅफेवरती गेलो आणि चमत्काराची अपेक्षा माझी होती, पण मला माहीत होती राहुल नालायक आहे, राहुलचं काही होऊ शकत नाही. आम्ही दोघं एकच होतो, पण कॉन्फिडन्स मला माझ्यावरती होता. पण राहुलला म्हणलं तू कर, तो म्हणला नाही तू कर आधी चेक. मग पहिले तू म्हणून त्याला ते सीट नंबर टाकायला लावलं. मग त्याचं सीट नंबर टाकल्यानंतर आला रिझल्ट पुढे की PCM ग्रुप काही क्लिअर नाही आहे. म्हणजे इंजिनिअरिंग करण्याचे सगळ्या काय म्हणतात त्याला, हे मावळल्या होत्या, काय म्हणतात होप्स म्हणतो ना आपण, कारण इलिजिबिलिटीच नव्हती ना. इंजिनियर पण मी ट्रॅजेडीने झालो, इंजिनिअरिंगचा तर ग्रुपच नव्हता माझा.
मग राहुलचं झाल्यानंतर मला वाटलं हा तर नालायकच आहे, माझं तर होईलच, माझा तो ग्रुप निघेल आणि चमत्कार होणार आहे काहीतरी. मग माझा नंबर टाकला, मग आला तो 1 मार्काने कमी येत होते, ते 149 येत होतं. परत टाकलं, म्हणजे काहीतरी चुकलं असेल. नंबर परत टाक. आणि मला आठवतं आहे त्या इंटरनेट कॅफे, असे अंडरग्राऊंडला इंटरनेट कॅफे होतं, तिथून मी वरती आलो असं. आणि उन्हाळ्याचे दिवस होते, इतकं ऊन लागत होतं त्या दिवशी, कारण की असं ते गाणं आहे ना ओम शांती ओममध्ये, छन से जो टूटे कोई ती फिलिंग मला येत होती की यार मी आता इंजिनियर नाही होणार इथून पुढे. म्हणजे इंजिनिअरिंग म्हणजे खूप होतं ना, वडील पण इंजिनियर आणि क्लास 1 ही जसं तू इंट्रोडक्शनमध्ये म्हणाली की इंजिनियर का बेटा इंजिनियर बनेगा, आणि माझे वडील क्लास 1 ऑफिसर, आत्ता रिटायर झाले इरिगेशनमधले. तर सगळ्यांच्या अपेक्षा होत्या की हाही करेल. बापरे. मग तिथून घरी आलो, ॲज युजल माहिती आहे तुम्हाला घरी काय झालं असेल. मग 2-3 दिवस त्याच्यात गेले. आणि तरी मस्ती बघा, जे मी म्हणालो होतो की पुण्यात जायचं आहे, तर पप्पांना कसं बसं कन्व्हिन्स केलंच मी की मी BCA करतो, BCS करतो, पुण्यात जातो, इंजिनिअरिंग राहू द्या. आणि मग ते कन्व्हिन्स पण झाले, तुला पुण्यात टाकतो, डोनेशन भरून वगैरे टाकतो. आणि मग लकीली काय झालं, 2 दिवसानंतर पेपरला आलं की आमच्या बॅचमध्ये बऱ्याच जणांचे ग्रुप निघालेले नाही आहेत, तर त्या मुलांना आम्ही परत एकदा चान्स देतो आहे. असं कधीच नाही झालं. ओके. माझ्या बॅचमध्ये काय झालं, क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम, माझा जर तुम्ही 10वीचा रिझल्ट बघितला ना, ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे CIS, क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम. तर आम्हाला एक चान्स दिला. म्हणजे आधी काय होतं, 12वी जर तुम्ही नापास झाले ना तरच तुम्हाला 12वी देता येते. मी नापास पण नव्हतो, मी पास होतो, पण मला देता येत नव्हती. आणि लकीली काय झालं की क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम आली. आणि मग पप्पा म्हणाले मग रिपीट करतोस का. पण आता मी इतका नालायक की मी म्हटलं आता कशाला रिपीट करायचं, आता पुण्यात तर जायचं आहे आता ना, आता कशाला रिपीट करायचं. पण मग घरचे म्हणाले की नाही तू रिपीट कर, कारण मनात कुठेतरी माहीत होतं की रिपीट करून तरी काय होणार आहे. ओके. म्हणजे मध्येच काही नाही आहे तर ते पेपरमध्ये काय येणार आहे. ओके. पण ठीक आहे, मग रिपीट केलं, थोडंसं सिरियसली घेतलं, आणि मग त्या ऑक्टोबरच्या परीक्षेत टॉप केलं. ओके. मग ते टॉप केल्यानंतर परत मला एक डॉट, आपण म्हणतो की कनेक्टिंग द डॉट्स, आपल्या आयुष्यात ना डॉट्स असतात, मागे वळून बघितल्यानंतर मला ते डॉट्स कनेक्ट होतात. तर तो एक डॉट होता की ऑक्टोबरमध्ये टॉप केल्यानंतर मला वाटलं की मैं भी टॉप कर सकता हूँ. ऑक्टोबरमध्ये केलं ठीक आहे, पण टॉप केलं ना कुठेतरी. पहिला डॉट काय होता की तू हँडसम दिखताय, दुसरा डॉट काय होता की तू टॉप कर सकताय. आणि मग ते टॉप केल्यानंतर 76% होते 12वीला क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीममध्ये, पहिले 52% होते. 2 निकाल आहेत माझ्याकडे 12वीचे. मग ते क्लास इम्प्रूव्हमेंट झाल्यानंतर मग CETची परीक्षाला वेळ असतो 6 महिने. मग परत आला ओव्हर कॉन्फिडन्स की आता 6 महिने, आता मी टॉप केलं आहे, CETचं काय विषय करून घेऊ. ओके. मग परत दुसरी मुलगी आवडली. ओके. ओके. ते खूप फ्रँक बोलतो आहे, सगळे त्याच एजचे आहेत कॉलेजच्या म्हणून सांगतो आहे. मग परत त्या नादी लागलो. ओके. मग CET दिली आणि मग परत तेच झालं. CETमध्ये एवढे कमी मार्क्स आले की परत कुठलंच कॉलेज मिळेना. मग कॅप राऊंड भरल्यानंतर छत्रपती संभाजीनगरचं एक कॉलेज मिळालं. आपली इच्छा काय, पुण्यात जायची. ओके. कॉलेज कुठलं मिळतं आहे, संभाजीनगरचं. मग परत पप्पांना कन्व्हिन्स केलं, नाही पप्पा पुण्यात गेलं ना की कसं डेव्हलपमेंट होते माणसाची. ओके. थोडा कॉन्फिडन्स डेव्हलप होतो. तर तरी वडील थोडेसे कन्व्हिन्स असायचे, मम्मी म्हणायची नाही ह्याला नका बाहेर ठेवू, ह्याचा काही भरोसा नाही. ओके. तो जो लॅक ऑफ कॉन्फिडन्स असायचा. मग तरी पण वडिलांना कन्व्हिन्स केलं. मला आठवतं आहे कॅप राऊंडची शेवटची तारीख असते, 5 वाजतापर्यंत ॲडमिशन घ्यायचे असतात. तर आम्ही दुपारी 2 वाजल्यापासून श्रेयश कॉलेजमध्ये होतो, जिथं माझा नंबर लागला आहे. आणि पप्पा तिथे टाईमपास करत आहेत. मी असं समजून गेलो की आता ॲडमिशन होणार आहे, आपलं संपल्यात, आता पुण्याच्या इच्छा मावळल्यात, आता आपलं ॲडमिशन होणार आहे. पप्पांचे मित्र होते तिथे, प्रिन्सिपल कालवणे सर. मग चहा वगैरे पिताय, टाईमपास करतायत. 4 वाजले, 4:30 वाजले. मला आलं टेन्शन, म्हटलं पुणे नाही इथे तरी ॲडमिशन घ्या. मग त्यांना आठवण करून दिली की 4:30 वाजतात पप्पा, इथे तरी घ्यावं लागेल ना आपल्याला ॲडमिशन. मग ते हसले आणि ते म्हणाले घ्यायचं आहे का इथे तुला ॲडमिशन. मग मी म्हटलं म्हणजे नाही पुण्यात घ्यायचं होतं ना तुला. म्हटलं हां पुण्यात घ्यायचं आहे. म्हणजे उद्या जाऊ आपण पुण्याला आणि तुझं ॲडमिशन घेऊ. 2.5 लाख रुपये वडिलांनी भरले आणि मला राजर्षी शाहू कॉलेजला ॲडमिशन मिळालं. म्हणजे खूप कमी लोकांनाही माहिती आहे, मी खूप फ्रँकली तुम्हाला बोलतो आहे.
डोनेशन भरून इंजिनिअरिंगला ॲडमिशनला नंबर लागला. फर्स्ट इयरला फर्स्ट सेमिस्टरपासून जे माझे सब्जेक्ट बॅकलॉग लागत गेले. ओके ओके. थर्ड इयरला पण मी पास व्हायचो. ओके, म्हणजे पुढे सरकायचो, मी कुठे अडकलो नाही. पण मग थर्ड इयरला फायनली परत त्या प्रॉब्लेममध्ये अडकलो. ओके, तिसऱ्यांदा. ओके, थर्ड इयरला कॉलेजलाच जाणं मी बंद केलं. ओके, कारण की जी माझी मैत्रीण होती तिचं इयर डाऊन झालं होतं. तर म्हणजे ती नाही तर मी पण नाही जाणार. तर मी कॉलेजला जाणं बंद केलं. आणि कॉलेजला जाणं बंद केल्यामुळे तो जो थर्ड इयर आहे मला कॉलेजमधनं डिटेन केलं. तर तुम्ही विचारा की ते अजूनही माझं उदाहरण दिलं जातं की कॉलेजला ये नाही तर चाटेसारखं करू तुझं. ओके, म्हणजे डिटेन शब्द तुम्ही नुसतं भीतीसाठी ऐकला असेल. माहिती आहे तुम्हाला डिटेन शब्द माहिती आहे? आजकाल मला माहिती आहे डिटेन करतात का. डिटेन काय असतं की 75% अटेंडन्स कंपल्सरी असते इंजिनिअरिंगला. त्याच्यापेक्षा जर खाली असेल अटेंडन्स तर त्यांना डिटेन केलं जातं. म्हणजे करत नाहीत, नुसती भीती घालतात की तुला डिटेन करू. आय वॉज अ स्टुडंट ज्याला ॲक्च्युली डिटेन केलेलं आहे. फर्स्ट इयरपासून अटेंडन्स माझी कमीच होती, 50-52%. आणि सतत माझा नंबर 1 यायचा. डिफॉल्टर लिस्ट माहिती आहे? डिफॉल्टर लिस्टमध्ये अविनाश चाटे नंबर 1 असायचा. मग खाली जितके मुलं असायचे ते म्हणायचे इसका कुछ नाही होता तर अपना भी नाही होगा कुछ. तर ते म्हणजे गार्डसारखं असायचो मी की ह्याचं काही झाल्यानंतर आपण सिरियसली घेऊया. तर मग तसं झालं. पण मग हां, आता मुद्द्यावरती येतो. फायनल डॉट कनेक्ट करतो. फायनल, तुम्ही हा शब्द ऐकला आहे का? करिअरचा तुझा टर्निंग पॉईंट काय विचारतात. कुठल्याही तुम्ही सक्सेसफुल माणसाला विचारा किंवा बघा, ते सांगतात की टर्निंग पॉईंट असतो. मला वाटतं की टर्निंग पॉईंट नसतं. तुम्ही रस्त्याने जाता, तुम्ही रस्त्यावरती कधी 90 डिग्री टर्न असतो का? चौकात असतो. ओके, चौकात 4 रस्ते आहेत. लेफ्टला जायचं आहे, सरळ जायचं आहे का राईटला जायचं आहे. आता इथे आपल्याकडे 4 रस्ते कुठे आहेत? आपण चाललो आहे आपल्या रस्त्याने. 90 डिग्री टर्न कधीच नसतो, तो न कर्वमध्ये असतो. तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहे इथे कुणी? सिव्हिलचे ॲडमिशन, हां, सिव्हिलचे ॲडमिशन वाढवा. ओके, सिव्हिल मध्ये ना कर्वेचरला तुम्ही हायवेमध्ये जाता ना, तुम्ही हायवे बघाल ना, तर एक साईड टिल्टेड असते, त्याला सुपर इलिव्हेशन म्हणतात, कारण गाडी पलटी होऊ शकते. तर टर्न कधी असं ना राईट असं एकदम 90 डिग्रीमध्ये नसतो, असं असतं बघा. तुम्ही हायवेने जा, गावाला जा, असे टर्न्स असतात. तर आपल्या करिअरमध्ये पण ना तसेच टर्न्स असतात. 90 डिग्री कधी टर्न नसतात. तर माझ्या पण करिअरमध्ये ना असा 90 डिग्री टर्न नाही आहे. दिसताना असं दिसतं की 90 डिग्री टर्न असेल या माणसाच्या आयुष्यात, पण ते डॉट्स असतात. ते सेल्फ अवेअर होऊन ते डॉट्स कनेक्ट करायचे असतात. मग सांगतो फायनली ह्याच्यावरती. डिटेन केल्यानंतर वडिलांना बोलवलं कॉलेजमध्ये आणि तो सगळ्यात पेनफुल मोमेंट होता. कारण फर्स्ट इयरपासून थर्ड इयरपर्यंत जेवढ्या वेळेस कॉल यायचे मला घरून, बिट्टू, माझी आई म्हणायची बिट्टू कॉलेजला आहे का, नाश्ता केला का? मी म्हणायचं हो, लंच ब्रेक आहे, मी तुला नंतर करतो. मी पांगरोनामध्ये झोपलेलो असायचो. ओके, माझ्या फ्लॅटवरती मी झोपलेलो असायचो. घरी वाटायचं की हा कॉलेजला जातो, मी कॉलेजला नाही जायचो. पण कधी चुकीच्या गोष्टी नाही केल्या. कळतं तुम्हाला? एक सभ्य मुलगा पण काम नाही करत, अभ्यास नाही करत, ओके, फोकस नाही आहे, ही माझी आयडेंटिटी होती. मग वडील कॉलेजला आल्यानंतर खूप ड्रामा झाला तिथे HOD केबिनमध्ये. एक मॅडम आल्या, दुग्गल मॅडम म्हणून, आता ओळखतात त्या मला. त्या आल्यानंतर म्हटलं हा चाटे का, मी पहिल्यांदा बघते ह्याला. तुम्हाला माहिती सगळे टीचर्स कसे मीठ मसाले लावतात. आपले पॅरेंट्स आले की इतके मसाले लावायला लागले सगळे की अरे हा चाटे का, हा दिसतच नाही कॉलेजमध्ये वगैरे. वडील आले होते. वडिलांच्या डोळ्यांमध्ये जे पेन पाहिलं मी, आणि त्या मोमेंटपासनं आज ते डॉट कनेक्ट होतं. तुम्ही माझं सेशन ऐकलं ना, तर मी एक सेल्फ रिअलायझेशन टेक्निक घेतो. डोळे बंद करून सगळ्यांना सेल्फ रिअलाईज करायला लावतो, कोणी ऐकलं असेल तर. तर ते त्या पॉईंटपासून आलं आहे. ते कुठून शिकलेलं नाही, मी कुठे क्लास नाही केला ह्या सेल्फ रिअलायझेशनचा, प्रतीक्षा. ते ना तिथून आलेलं आहे. तर ते पेनफुल मोमेंट होता यार. तिथे वडील इतके पेनफुल होते की हा माणूस 3 वर्ष झाले खोटं बोलतो आहे, ह्याच्यासाठी मी डोनेशन भरलं आहे, ह्याच्या आत्तापर्यंत सगळ्या चुका माफ केल्यात, आणि हा व्यक्ती आपल्याला खोटं बोलतो इथे, हा कॉलेजलाच यायचा नाही. सो ही वॉज सो हेल्पलेस. त्यांनी सरळ त्या प्रिन्सिपलला म्हणाले की ह्याला काढून टाका म्हणे कॉलेजमध्ये, मला काही ह्याच्यापासून म्हणजे काही अपेक्षा नाही आहे मला. मग आम्ही घरी गेलो. घरी म्हणजे माझ्या फ्लॅटवरती गेलो. पुण्यात बानेरला राहायचो मी. कॉलेजपासून 15 किलोमीटर दूर कोण राहतं? मी राहायचो. ओके, माझ्याकडे गाडी 1.5 लाखाची गाडी होती, करिश्मा नावाची गाडी होती. मला आता आहे का, 2 व्हीलर करिश्मा होती हिरोची. ती गाडी मी वापरायचो त्यावेळेस. म्हणजे इतके पैसे उडवले, इतकं पेनफुल वडिलांना त्या दिवशी ते फील करून दिलं. पण त्या दिवशी मग ते रिअलाईज झालं की यार आपल्यासाठी एवढं ह्यांनी केलं आहे
आता आपल्याला काहीतरी करावं लागेल, आता आपल्याला सिरियसली घ्यावं लागेल या लाईफला. तो मोमेंट आहे ना, तो सगळ्यांच्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. मला नाही माहीत तुमच्या सगळ्यांच्या किंवा आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये तो कधी येतो, पण तो मोमेंट येणं गरजेचं आहे. तो मोमेंट आला, घरी गेलो, मी खूप रडलो त्या दिवशी. वडील म्हणाले बॅग पॅक कर, घरी जायचं आहे, कॉलेज बिलेज तुला काही शिकायचं नाही आहे. त्यांना एक मी मेसेज टाकला होता, त्यावेळेस टेक्स्ट मेसेज असायचे. टेक्स्ट मेसेज टाकला, त्यांना म्हटलं एक दिवस मी तुम्हाला खूप प्राऊड फील करून देईल. गप्पा मारतो आपण, यंग असतो ना, आपण म्हणतो एक दिन मैं बहुत बडा आदमी बनूंगा. मला नव्हतं माहीत मी किती इंटेन्सिटीने बोलतो, पण खूप आतमधून बोलत होतो. मला नव्हतं माहीत की मी काय करणार आहे, मला नाही माहीत की मला कसं करायचं आहे. पण एक मेसेज टाकला त्यांना, आणि मला आठवतं आहे की त्यांनी वाचला आणि त्यांनी रिॲक्ट पण नाही केलं, हडतूडच केलं, आणि जे की बरोबर होतं त्यांनी केलेलं. मग घरी घेऊन गेले, 4-5 महिने तिथे राहिलो, घरी राहिलो, आणि मग खूप सिरियसली परत पुण्यात आलो. त्यांना म्हणालो की आता मला एक लास्ट चान्स द्या, करतो काहीतरी. आलो, सॉफ्टवेअर्स शिकलो. ह्या सॉफ्टवेअर्समुळेच माझं आयुष्य बदललं आहे. ओके, रेविट शिकलो, ऑटोकॅड शिकलो, MS-P शिकलो, स्टॅट प्रो शिकलो. आणि ते शिकल्यानंतर आता तुम्ही सगळे सॉफ्टवेअर शिकताय, तुम्ही बघा सॉफ्टवेअर जेव्हा तुम्ही शिकत नव्हता आणि आता तुम्ही शिकताय, काय डिफरन्स वाटतो लाईफमध्ये. तसंच झालं, ते इंटरेस्टिंग एवढं वाटायला लागलं की मग लॅपटॉपवर तेच करत बसायचो. स्विमिंग पूल बनवायचो, बिल्डिंग्स बनवायचो, रेविटमध्ये आपण बनवतो ना ते सगळं बनवत बसायचो. मग फायनल इयरला गेलो, फायनल इयरला डिस्टिंक्शनमध्ये आलो. ओके, आणि परत टॉप 5मध्ये आलो. मग परत कॉन्फिडन्स आला की करू शकतो. परत संभाजीनगरला आलो, आणि आता खूप क्लिअर होतो की आता काय करायचं आहे. आणि मग त्याच्यामध्ये परत त्या ट्रॅजेडी ज्या लाईफमध्ये असतात त्या सगळ्या पण झाल्या, त्याचा पण एक भाग असतो. मग आलो, मग मला ना माझी एक कन्सल्टिंग फर्म चालू करायची होती की 3D व्ह्यूज बनवून देणे. तेव्हा तर खूप त्याचा डिमांड होती, खूप नवीन होतं ना त्यावेळेस, रेविट वगैरे कुणाला नव्हतं माहिती त्यावेळेस. मग सुरू करायचं म्हटल्यानंतर मग ते लोकं लागतील ना, ते कोण डिझाईन करेल, एवढं टीम लागेल, सगळं लागेल. मग तुम्ही सॉफ्टवेअर केले, त्यानंतर जे सॉफ्टवेअर ट्रेनिंग सेंटर टाकले, ते तुमच्या डोक्यात कसं शिकलं की आपण सॉफ्टवेअर टेस्टिंग सेंटर कसं टाकायला पाहिजे. मोटिवेट केलं? हे काय झालं, मी वापस आलो आणि मी म्हटलं की चला हे सुरू करूया, कन्सल्टिंग चालू करूया, प्रोजेक्ट्स वगैरे घेऊया. ते सुरू करण्यासाठी मला मॅनपॉवर मिळत नव्हती. मी कोणालाही म्हणायचो ना, इंजिनिअरिंगच्या मुलांना जे पासआउट झालेत, रेविट येतं का, ते म्हणायचे रेविट काय असतं. ओके, मग मला कळलं की यार इथे खूप मोठा गॅप आहे, हे लोकांना माहितीच नाही आहे. मला एवढं मजा येते हे करायला. आपण एक काम करू, आपण एक छोटं ट्रेनिंग सेंटर चालू करू, काही मुलं शिकतील, त्या मुलांसोबतच आपण एक टीम तयार करू, प्रोजेक्ट्स करू, लग्न वगैरे करून सेटल होऊन जाऊ. एवढंच डोक्यात होतं. असं काही नव्हतं लातूरला करायचं, पुण्यात करायचं, असं काहीच नव्हतं त्यावेळेस. एक छोटंसं ट्रेनिंग सेंटर सुरू करू, आणि मग ते जे मोटिवेशन आलं ना. हां, पहिलं म्हणजे आता तुम्ही एवढी सगळी स्टोरी सांगितली तुमची, पण तुम्ही जे ट्रेनिंग सेंटर जेव्हा उभं केलं तेव्हा तुमचं जे बॅक स्टोरी आहे त्याच्या ऐवजी तेव्हा पहिले तुमचा जो फ्लॅशबॅक आहे ते बघून तुमच्या फॅमिलीनं किती सपोर्ट केला तुम्हाला. कारण हे सगळं बघून फायनान्शियली, कारण प्रत्येकाला बिझनेस करताना फायनान्शियली सपोर्ट तर लागतोच लागतो. फायनान्शियल सपोर्ट. आणि आत्ताचे पण बरेच स्टुडंट आहेत किंवा बरेच काही कॅन्डिडेट्स आहेत की जे बिझनेस करण्यासाठी आहेत, इच्छित आहेत, पण ते करू शकत नाहीत. फायनान्शियली सपोर्ट असेल किंवा बाकीचं, तर तुमचा सपोर्ट कसा होता त्याच्यासाठी, फॅमिलीचा सपोर्ट वगैरे? ओके, आता बघ कसं आहे ना की आपण नेहमी एक कंप्लेनिंग मोडमध्ये असतो की माझे पप्पा ऐकत नाहीत, माझी आई ऐकत नाही, मला सपोर्ट नाही करत. ते का करत नाहीत माहिती का, त्याच्यामध्ये आपलाच एक नालायकपणा असतो. आपण त्यांचे ट्रस्ट ना वारंवार तोडलेले असतात. कुठेतरी क्लास लावलेला असतो आपण, त्यांनी फीस भरलेली असते, आपण तो क्लास कंप्लीट केलेला नसतो, त्यांना कुठेतरी गिल्ट असते, आणि मग ते एक रेफरन्स तयार होतो की ही पोरगी काही कामाची नाही आहे, हा मुलगा काही कामाचा नाही आहे. तर त्या रेफरन्समुळे फॅमिली सपोर्ट नसते करत. कारण मला पण तसंच झालं. ज्यावेळेस सुरू करायचं होतं ना, 2च व्यक्ती माझ्यासोबत होते, अख्खी दुनिया माझ्या विरुद्ध होते. मला लोकांना कळायचंच नाही की हे ट्रेनिंग सेंटर काय आहे. गावाकडे तर म्हणायला लागले, अरे साहेबांचं पोरगं MSCIT सेंटर टाकायला आहे. ओके, म्हणजे इतकं MSCIT. तुम्ही टेक्निकल गोष्टी करताय, तुम्हाला कळतं आहे आता हे काय आहे. आपण पायथॉन डेटा सायन्सचं बोलतो आहे, आपण रेविटचं बोलतो आहे, आणि पब्लिक आपल्याला MSCIT सोबत कम्पेअर करते. सो इट्स व्हेरी डिसहार्टनिंग. तर एक तर कौस्तुभ सर ज्यांना मी भेटलो होतो, आणि दुसरे म्हणजे माझे वडील. तर एका व्यक्तीचा सपोर्ट असणं गरजेचं आहे, कुठल्या पण एका व्यक्तीचा तरी सपोर्ट असणं गरजेचं आहे.
पण अजून एक प्रॉब्लेम काय होतो ना आपल्यासोबत, आपल्याला सपोर्ट का नसतो, कारण आपण कोणाला गुरु मानत नाही. ओके, आपण ना सगळ्यांना येडच समजतो. सर तुमचे गुरु कोण होते की जसं आता म्हणजे बाकीची तर आहे समजली आम्हाला बऱ्यापैकी स्टोरी, पण तुमचे गुरु कोण होते, तुमचे मोटिवेशनल स्पीकर कोण होते? डेफिनेटली कौस्तुभ सर होते. ते कधी भेटले मी सांगतो. कोर्स केले ना मी, कोर्स केल्यानंतर ज्यावेळेस मी ऑफिस टाकायचा विचार केल्यानंतर मी काय म्हणालो की आधी कन्सल्टिंगचं ऑफिस सुरू करू. पण मग कळालं की ट्रेनिंगमध्ये जास्त नीड आहे, लोकांना शिकवण्याची गरज आहे. आधी प्रोजेक्ट तो बाद में करेंगे, पहिले सिखाना तो पडेगा. मग मी कौस्तुभ सरांकडे वापस गेलो, कारण ते ऑलरेडी ह्या बिझनेसमध्ये आहेत, त्यांना ऑलरेडी हा बिझनेस माहिती आहे. मग त्यांना गेलो, त्यांच्या केबिनमध्ये भेटलो आणि सातत्याने ना मी कुठल्या पण चांगल्या कामाला जाताना व्हाईट शर्ट घालतो. माझा एक तो मित आहे, त्यानं व्हाईट शर्ट घालून गेलो होतो, मला आठवतं आहे. आणि मग सरांच्या केबिनमध्ये गेलो आणि तो एक डॉट होता. परत सरांनी काय म्हणाले की इतका डायनामिक असतो, इतका भारी असतो की आरामात करशील. बस, म्हणजे मला तेवढंच पाहिजे होतं. कधी कधी आपल्याला तेवढंच पाहिजे असतं की कोणीतरी नुसतं म्हणेल की तू करू शकतेस. एवढंच पाहिजे असतं ना आपल्याला. काय पाहिजे असतं, आपल्याला वाटतं की आपल्याला खूप काही पाहिजे असतं, पण आपल्याकडे एक व्यक्ती नसतो जो आपल्याला इतकं चांगल्या पद्धतीने बॅकिंग करत असतो. कौस्तुभ सर मला एवढंच म्हणाले, त्यांनी एक डायग्राम काढली होती त्यांनी फळ्यावरती, आठवते मला. त्याने की धंदा आहे ना, बिझनेस आहे ना, ह्याच्यामध्ये खूप अप्स अँड डाऊन्स आहेत. तू चालू करशील, अप होईल, डाऊन होईल, लॉस होईल. तुझी तयारी करे हे सगळं झेलायची. सर मग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एवढे इम्प्रूव्ह झालात, कॉन्फिडन्स झालं, तर तुम्हाला असं कधी वाटलं का जीवनामध्ये की बस बाबा आता आय कॅन डू इट, असं कधी वाटलं का तुम्हाला? कसं असतं ना, जेव्हाही आपल्याला अपयश येतं त्यावेळेस सगळ्यांनाच असं वाटतं की बस झालं, गिवअप करूया. त्याला हेल्पलेसनेस म्हणतात. हेल्पलेस होऊन जातो माणूस. पण आपल्याला ऑप्टिमिस्टिक राहायचं असतं. ज्याही वेळेस हेल्पलेसनेस येतो, हेल्पलेसनेस ना खूप मोठा आजार आहे. हेल्पलेस, खूप सारे कन्सेप्ट आहेत त्याच्यामागे, म्हणजे कदाचित खूप हाय लेवल होऊन जाईल मी काही सांगायला गेलो तर. पण हेल्पलेसनेस जेव्हा तुम्हाला येतो, ज्यावेळेस तुम्हाला डाऊन वाटतं, असं वाटतं की निराशा आहे, आता काहीतरी सोडून द्यावं, तर ऑप्टिमिझम खूप इम्पॉर्टंट आहे. आशावादी ज्याला म्हणतात, 2 प्रकारचे लोक असतात, आशावादी, निराशावादी. तर तुम्हाला आशावादी राहायचं आहे. आशावादी राहणं म्हणजे नुसतं गप्पा मारणं नाही. खूप सारे बघा, हे खूप बकवास मोटिवेशनल स्पीकर्स असतात की नुसतंच म्हणतात जिद्द ठेवा, मेहनत करा. ओके, आणि आपल्याकडे तर असे खूप भाषणं चालू असतात की जिद्द ठेवा, मेहनत ठेवा. अरे पण कशी ठेवायची? ओके, कसं काम करायचं? ते मला वाटतं की ते ऐकायला खूप भारी वाटतं, पण त्याच्यासाठी ना काही प्रिन्सिपल्स आहेत, काही रूल्स आहेत. ते रूल्स तुम्हाला सातत्याने फॉलो करावं लागतात. स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करत राहावं लागते. खूप सारे फॅक्टर्स आहेत. मोटिवेशनल स्पीकर हवा असं का वाटलं? असं कधीच नव्हतं वाटलं मी होऊ शकतो, किंवा मी अजूनही मोटिवेशनल स्पीकर आहे का मला माहीत नाही. मी कॉर्पोरेट ट्रेनर आहे. ओके, कॉर्पोरेट ट्रेनिंगमधून मोटिवेशनल सेशन्स मी करत असतो कधी कधी. आपण हे ट्रेनिंग सेंटर सुरू केले. मग कॉलेजेसमध्ये मी जायचो, टेक्निकल सेशन सांगायचो. रेविटमध्ये काय असतं, स्टॅट प्रोमध्ये काय असतं, सेमिनार्स घ्यावं लागतात कॉलेजमध्ये जाऊन. मग एक गोष्ट लक्षात आली की मी सेशन द्यायला गेल्यानंतर कोणी ऐकतच नाही आहे. ओके, खूप इनिशियल पिरियड सांगतो आहे मी, बोलतो आहे, कोणी ऐकतच नाही आहे. कोण इकडे बघतंय, कोण तिकडे बघतंय, गोंधळ घालतंय, कोण. हां, मी कुठे होतो ट्रेनिंग सेंटर करताना? कोणी मोटिवेट केलं. हां, मग ते सर म्हणाले की तू कर सकताय आणि तू बिंदास कर म्हणे. आणि मग पप्पा होते, पप्पांना बोलव म्हणे आतमध्ये. पप्पा आले. मग सर म्हणाले, त्यावेळेस मला 5 लाख रुपये लागत होते कम्प्युटर्स आणि घेण्यासाठी. पप्पांना म्हणाले, काका, माझे गुरु म्हणाले, काका तुम्ही ह्याच्यावरती आजपर्यंत किती पैसे उडवलेत? म्हणले, हसले आणि म्हणले बरेचसे उडवलेत. म्हणले अजून 5 लाख रुपये जर गेले तर काय होणार आहे का? हसायला लागले जोरदार. ठीक आहे, करून टाकू म्हणे. सो दॅट वॉज द ब्लाइंड ट्रस्ट ना, की चला आता आपला मुलगा थोडा मॅच्युअर झाला आहे. पण मग ते पॅरेंट्ससोबत तेवढं बॉन्ड पण असणं गरजेचं आहे. आपण आपल्या पॅरेंट्सला वेळच देत नाही, आपण त्यांना बोलतच नाही, आपण फोनमध्ये बिझी आहे. लकीली माझ्या काळात तेवढा फोन नव्हता, तेवढं कनेक्शन्स असायचं पॅरेंट्ससोबत. पण आज काय झालं, आपण एवढे बिझी, आपण पॅरेंट्सशी कुठे बोलतो? फ्रँकली कुठे बोलतो आपण? पप्पा चला जेवायला, आले गेले, एवढंच बोलतो ना आपण काय बोलतो? तर तो बॉन्ड असणं गरजेचं आहे. कारण मग असं नाही होऊ शकत ना की तुम्ही बॉन्ड नाही तयार करणार तुमच्या आईवडिलांसोबत, आणि जेव्हा तुम्हाला गरज आहे त्यावेळेस तुम्ही अपेक्षा ठेवणार की ह्यांनी मला सपोर्ट करायला पाहिजे. त्यांना कुठून अक्कल येणार आहे की तुम्ही हुशार झालात? त्यांना तर वाटणार की तुम्ही ते अजून बाळच आहेत, अजून त्याला काही कळत नाही, असंच होणार ना. हां,
तर मग मी आलो, ट्रेनिंग सेंटर सुरू केलं आणि मग प्लॅन कसा होता, ट्रेनिंग सेंटरमधून मुलं, तुमच्यासारखी मुलं पासआउट होतील, तुमच्यासारख्या मुलांना सोबत घ्यायचं, प्रोजेक्ट्स करायचे आणि सगळ्यांनी मोठं व्हायचं. हां. पहिला ट्रेनर कसा हायर केला तुम्ही? पहिला ट्रेनर ना, हां, पहिला ट्रेनर आपला गोविंद म्हणून होता. गोविंदच केलेले, गोविंद सोमवंशी म्हणून होते. इंटरव्ह्यू खूप मजेदार घेतलेले आहेत. पहिले 4 लोक आले होते इंटरव्ह्यूला. पेपरमध्ये ॲड दिली होती मी की असं असं कॅट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे आणि आम्हाला ट्रेनर्स पाहिजेत. तर 4 लोक आले होते त्या इंटरव्ह्यूला आणि मला नव्हतं माहिती काय प्रश्न विचारायचे वगैरे. आणि आमचे जे मी ऑफिस जे घेतलं होतं, ऑफिस माझं काम चालू होतं, ऑफिसचे जे मालक होते त्यांचं एक छोटंसं ऑफिस होतं, तिथं तो इंटरव्ह्यू घेतला होता. आणि इंटरव्ह्यू पण फार मजेदार झालेले आहेत. रिझ्युमे बघणे, मीच कधी इंटरव्ह्यू दिलेला नव्हता. मी काय इंटरव्ह्यू घेणार लोकांचे, तर खूप कॉमेडी झालेलं आहे ते सगळं. मग रिझ्युमे वगैरे बघायचो आणि मी एवढंच इंटरव्ह्यू एकदम कॉमेडी. म्हणजे एक अक्षय संचेती म्हणून होता, गोविंद एक होता आणि अजून 2 जण इंटरव्ह्यूला आले होते. मी सरळ त्यांना एवढंच विचारायचो, माझी काही कुवत नाही तुमचा इंटरव्ह्यू घेण्याची, फक्त मी असं ट्रेनिंग सेंटर सुरू करतो आहे, तुम्ही असंच काम करणार का? म्हणजे हो सर, आम्ही काम करण्यासाठीच आलेलो आहे, पगार किती देणार? ओके. तर हे असे त्यावेळेस कॉमेडी हे सगळे सुरू झालेले आहेत. आणि मग सगळ्यात आधी गोविंदला हायर केलं. गोविंद आणि मी दोघंच जणं, आमचं ऑफिस असं ग्राउंड फ्लोअरला होतं, शटर होते असे मोठे मोठे, ते असं असतं ना फिरवायचं. मी सकाळी 7लाच जायचो, चहावाला असायचा समोर, चहा घ्यायचो आम्ही 2 जण आणि मग ते गोविंद पटापट कुलपं उघडायचा, याचा मास्तर हे घ्या, आम्ही ते फिरवायचो. ओके. आणि खूप मजेदार. म्हणजे पहिली बॅच मला आठवते, पहिली बॅच ज्यावेळेस मी घेतली, मी खूप यंग दिसायचो. पहिला फोटो पण आहे माझ्याकडे तो. तर मी मुद्दाम दाढी ठेवायला चालू केली होती. ओके. मी मोठा दिसावा, तरी लोक म्हणायचे की तुमचं झालेलं आहे का इंजिनिअरिंग? पहिलं ॲडमिशन खूप कॉमेडी घेतलेलं आहे. पप्पांच्याच मित्राचा मुलगा होता, पप्पांनी पाठवलं त्याला की जा क्लास कर म्हणून. तिथे तो आला, सगळीकडे बघतोय, नवीन नवीन दिसतंय ना सगळं. 4 PC होते आमच्याकडे, सगळं नवीन नवीन दिसतंय. मग तो म्हणाला, सर फीस काय ऑटोकॅडची? मी म्हणालो अशी अशी आहे 6675, मला तो आकडा पण आठवतो, 6675 फीज होती ऑटोकॅडची. म्हणलं काही कमी होईल का? मी म्हटलं हां होईल ना, कमी होईल ना. म्हटलं काही प्रॉब्लेम नाही. मला एक्साइटमेंट होती ना की यार आपला पहिला स्टुडंट आहे हा. पण ॲडमिशन होता होता मध्येच थांबला तो. म्हटलं किती मुलं आहेत म्हणलं इथे, तुमच्याकडे ॲडमिशन किती आहेत म्हणलं इथे, कोणीच दिसत नाही. नाही म्हणलं 5 जणांची बॅच आहे म्हणलं, सकाळी येते 7 वाजता, तू येशील का 7 वाजता? मला माहिती होतं तुझं कॉलेज असतं 7 वाजता. तो म्हणला की नाही 7 वाजता तर मला जमणार नाही. म्हणलं मग ठीक आहे, 5 मुलं आहेत म्हणलं, तू 6वं ॲडमिशन आहे. आणि तर मुळात पहिलं ॲडमिशन होतं. त्याला 4500मध्ये आपण तो कोर्स त्यावेळेस दिला होता आणि तिथून मग ते सुरू झालं होतं. आणि कॉमेडी अशी व्हायची की स्टुडंट येऊन बसायचे आणि त्यांना डाऊट येणार. ऑब्व्हियसली तुम्ही जर स्टुडंट तुम्हाला माहिती आहे, त्यांना डाऊट यायचा. डाऊट आल्यानंतर असं व्हायचं की मलाच नाही कळायचं त्या डाऊटचं काय, मी नवीन होतो. आणि आधीच मी माझं बॅकग्राऊंड सांगितलं, मी किती हुशार होतो, मलाच नाही. आणि मुलं काय करायचे, ते ऑटोकॅडमध्ये ना कुठेही क्लिक करायचे, ते गायब होऊन जायचं. एखादा रिबन बारच गायब होऊन जायचा, कुठेतरी काहीतरी एक टूल बार गायब झाला आणि ते म्हणायचे सर हे गायब झालं आहे हो. अच्छा गायब झालं आहे का? आणि मी ॲक्टिंगमध्ये एकदम पहिल्यापासून हुशार होतो. याचं मी सांगितलं तर तुला कसं सापडेल, हां तू शोध, मी आलो 5 मिनटामध्ये. मी म्हणायचो की तू शोध. ओके, मी 5 मिनटात येतो, तू शोध आणि बघ मला सांगायला काय 2 मिनटं लागतील, पण तू शोध, तुला त्याचा फायदा होईल. मग मी जायचो, केबिनमध्ये एक PC ठेवलेला होता, गुगलवर टाकायचो की रिबन बार गायब झाल्यानंतर आणायचा कुठून. ओके. मग ते तिथे त्या स्टेप्स बघायचो, वापस यायचो, सापडलं का रे? नाही सर सापडलं. अरे 2 मिनटाचं काम आहे इकडं, आणि आतमध्ये करून बघायचो मी. आणि मग तो यायचा हां सर. अशी एक स्टॅटफोरची एक बॅच पण अशी खूप मजेदार घेतली होती मी. तर असे वेगळे किस्से आहेत. आणि मग एकच ब्रांच होती ना त्यावेळेस. मग आणि मी म्हणलं होतं की त्यावेळेस सेटल व्हायचं, आता लग्न करायचं, नॉर्मल व्हायचं. 1च्या 2 झाल्या, 3 झाल्या, 4 झाल्या, 5 झाल्या, 6 झाल्या. पण केल्या. पण म्हणजे कसं एकदाच बिझनेस सेट करताना माणसाला घाबरल्यासारखं होतं, पण तुम्ही एवढे सारे बिझनेस सेट केलेले, तुम्ही एवढे सारे मल्टिपल लोकेशन्स तुम्ही सेट केलेले, तेव्हा तुम्हाला रिस्क वाटली नाही का, किंवा रिस्क कशी घेतली तुम्ही ते? हे बघ, याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट नाही आदिती, की कस्टमर्ससोबत जर तुम्ही लॉयल राहिलात ना, कोणताही बिझनेस करा, कस्टमरसोबत एकदम ट्रान्सपरंट राहा.
कस्टमरसोबत एवढे फ्री राहा तुम्ही की कस्टमरला अशी फिलिंग नाही आली पाहिजे की आपल्याला इथे कोणीतरी चीट करतं आहे, आपल्या इथे कोणीतरी गंडवतं आहे. ओके, कस्टमर विल टेक केअर ऑफ युअर बिझनेस. ओके, तुमचा कॉन्फिडन्स कुठे लो झाला नाही का? होतो ना, लो होतो ना, ज्यावेळेस कलेक्शन होत नाही आणि पगारीचा वेळ येतो. सातत्याने लो झालेला आहे. कोविड-19मध्ये मी खूप डाऊन झालो होतो, कारण आपला सगळा बिझनेस ऑफलाईन ट्रेनिंगचा आहे. कोविड-19मध्ये आपण खूप मागे आलो, पण तिथून परत जे पिकअप केला तो खूप पुढे आलो आणि खूप नंबर ऑफ बिझनेस. तुम्हाला माहीत नसेल, आईस्क्रीम शॉप चालवले आपण 2.5 वर्ष. काहीच संबंध नाही आईस्क्रीम शॉपचा, पण मी काहीतरी नवीन 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 करायचं. आईस्क्रीम शॉपवर माझे फोटो पण आहेत. आईस्क्रीम शॉप नाही चाललं, लॉसमध्ये गेलं. गेट माहिती आहे तुम्हाला, IES गेट वगैरे, गेट इन्स्टिट्यूट असते इंजिनिअरिंगच्या मुलांना, ती 2 वर्ष चालवली आहे मी. त्यामध्ये खूप 40 लाख मी घातले त्याच्यामध्ये, पण ते माझे घातले, म्हणजे आत्ता घातलेत ना, 2016-17-18मध्ये ते घातले. सर, लातूरमध्ये तुम्ही कॅट सेंटर ऑर्गनाईज केलं, म्हणजे काढलं. हां. तर तुमची कशी इच्छा झाली की लातूरमध्येच काढावं? तुम्ही तर तिथे राहणार होतात. माझं तुम्हाला माहीत नसेल, माझी आई ना लातूर जिल्ह्यातलीच आहे. ओके, आणि माझ्या वडिलांचं गाव कळंब तालुक्यामध्ये आहे. तर मी मराठवाड्याचाच आहे, म्हणजे इथलाच आहे मी पण तसा. तर आम्ही गावाकडे सातत्याने येतो. लातूरला मी एक बघितलेलं आहे की लातूरसारखं म्हणतात की शिक्षणाचं माहेरघर आहे. ओके, 10वीचे एवढे क्लास तुम्हाला दिसतात, 11वीचे दिसतात, 12चे दिसतात. तुम्ही 12चे पॅरेंट्स बघा, किती फीज आहे, 1.5 लाख रुपये असेल फीज. आता 1.5 लाख 2 लाख हे 10वीच्या 12वीच्या मुलांवरती इन्व्हेस्ट करतात. तुम्ही 10वी-12वी केली आहे, आता तुम्ही मागे वळून बघा, 1.5 लाख रुपये ह्या स्किलवर घालणं चांगलं आहे का 11वीच्या त्या XYZ सरांच्या क्लासला घालणं चांगलं आहे? पण हे पॅरेंट्सला कोण सांगणार? म्हणून मला वाटलं की इथे ऑलरेडी मुलं आहेत, 11-12ला इथे मुलं ऑलरेडी आहे, क्राऊड आहे, शिक्षण आहे, शिक्षणाचं फ्लेवर आहे इथे. तर शिक्षण इम्पॉर्टंट ते नाही, मला वाटतं की हे जास्त इम्पॉर्टंट आहे शिक्षण. वोकेशनल ट्रेनिंग ज्याला आपण म्हणतो, हे स्किल जे आहेत ना, हे खूप इम्पॉर्टंट आहेत. तर आणि ह्या एरियामध्ये मला माहिती आहे की दुसरं कोणी करू शकलं नसतं. आणि जेही सेंटर्स आहेत ना, हे आपलेच लोक आहेत सगळे, जे अवतीभोवती सुरू झालेले आहेत. ओके, ते आपल्यातूनच झालेले आहेत. सो मला वाटलं की ते आपणच करू शकतो, कारण आपण इथलेच आहेत, आपल्याला ती आयडिया आलेली, मग त्या गोष्टी केल्या. आणि ही फील्ड अशी आहे ना, लवकर कळत नाही लोकांना हे काय आहे. सर, तुम्हाला मोटिवेशनल स्पीकर होता ना तिथं, म्हणजे जास्त कठीण भाग कोणता होता जेव्हा तुम्ही फर्स्ट सेशन तुमचं झालं? लोकांकडून कशी फीडबॅक आले तुम्हाला त्यावेळेस? हां, हे बघ, मी जशी जर्नी सांगितली ना, बघ मजेदार आहे ना जर्नी. तर स्वतःच म्हणजे असं वाटतं की मी एवढा मूर्ख माणूस असून मी काहीतरी करतो आहे. तर मग ते ज्यावेळेस स्टेजवर जातो ना, तर ऑटोमॅटिकली ते आतमधून यायचं, तर मग फीडबॅक्स ऑटोमॅटिकली चांगले यायचे. तर ह्याच्यामध्ये डायनामिक्स खूप आहेत. ऑडियन्सेस ना खूप वेगळे वेगळे भेटतात. कॉर्पोरेट्समध्ये मी जातो, कंपन्यांमध्ये जातो, प्रत्येक ठिकाणी वेगळे लोक आहेत. तर मोटिवेशनमध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज काय आहे ना, ऑडियन्स कोण आहेत हे पहिले आयडेंटिफाय करता आलं पाहिजे आणि त्यांना कनेक्ट होईल असंच बोलता आलं पाहिजे, नाहीतर मग चॅलेंजिंग होऊन जातं. त्यांच्या डोक्यावरनं गेलं तर मग तर कनेक्ट होणारच नाही ना सेशन. आता मी एक सेशन केला होता मुंबईला, सहारा हॉटेल माहिती आहे, एअरपोर्टच्या जवळ मोठं 5 स्टार हॉटेल आहे. 5,000 लोक होते, एका कंपनीचे कर्मचारी होते. जगातली सगळ्यात मोठी डायमंड मेकिंग कंपनी आहे. डायमंड नाही, तुम्ही तनिष्क वगैरे ऐकले? तनिष्कला जे डायमंड बनवतात हे किरण जेम्स बनवते. ओके, तर ही खूप मोठी कंपनी आहे. आता G20मध्ये त्यांचे डेलिगेट्स वगैरे होते. सो तिथे वेगळंच बोलावं लागतं. तिथे हे बोलून नाही जमत ना, जिद्द ठेवा, मेहनत करा. तिथले डायनामिक्स वेगळेच आहेत. त्यांचं डायनामिक त्यांनी मुंबईमध्ये 40 वर्ष घातले, तर ती कंपनी शिफ्ट होती सुरतला. त्या सगळ्या लोकांना घेऊन त्या कंपनीला सुरतला जायचं आहे. तिथे मोटिवेशन काय आहे? सुरतला मी का जायचं? व्हॉट इज देअर फॉर मी? सर, तुम्ही असं मोटिवेट करता दुसऱ्यांना, कॉर्पोरेटर आहात, वेगवेगळे तुमचे प्लॅटफॉर्म आहेत, तर तुम्ही एवढं सगळ्यांना मोटिवेशनल करतात, तर तुम्हाला कसं समाधानी वाटतं की हे आपण जे सांगतो तेच झाले, परफेक्ट झाले? कसं आहे ना की आता समजा आपण इथे, तर जे मी बोलतो आहे, आता समजा कोणाला सारांश द्या म्हटलं, मी आत्तापर्यंत काय बोललो, तर मे बी मोहिनी सांगेल की सर तुम्ही जे इंजिनिअरिंगचं सांगत होतात ना, की वडील आले होते आणि डोळ्यात पेन पाहिलं, त्याच्याने मी मोटिवेट झाले. हिला विचारलं तर ही एखादा दुसरा पॉईंट सांगेल. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, मी एवढं सांगितलं पण तुम्ही त्याच्यामधले काही काही डॉट्सच घेतले, तुम्हाला तेवढंच आठवणार. तर प्रत्येकजण ना काही वेगळं त्यातनं घेत असतो. असं नाही की सगळ्यांना सगळंच आठवतं. आता तुम्हाला सगळं नाही आठवतं मी काय बोलतो, तुम्ही काहीतरी पॉईंट घेतला आहे पण त्यातनं की जो कनेक्ट झाला आहे तुम्हाला. कोणी म्हणाला अच्छा तुम्ही 5 लाख रुपये स्टार्टिंगला घेतले होते, मला कनेक्ट झाले. तर
हे खूप इम्पॉर्टंट आहे की सगळ्यांना सगळं करणं गरजेचं नाही आहे, पण इथून उठताना तुम्ही एक जरी पॉईंट घेऊन गेलात तर ते समाधान जेव्हा चेहऱ्यावरती दिसतं. तुम्हाला तुमच्या पप्पांनी वगैरे एवढे पैसे घातले अगोदर आणि नंतर ते सरांनी म्हटले तुम्हाला की एवढे घातले तर 5 लाख रुपये घालायला काय हरकत नाही. मग ते 5 लाख रुपये देते वेळेस किंवा भरते वेळेस तुम्हाला असं वाटलं नाही का की बाबा एवढं करते तर आपण करू शकतो का? त्या पॉईंटला नाही वाटलं खरं सांगतो, कारण की त्या पॉईंटला असं होतं की मी करणारच आहे, कारण की इतकी क्लॅरिटी आली होती, इतका फोकस आला होता, कारण डिस्ट्रॅक्शन सगळे संपले होते आयुष्यातले. आता काय डिस्ट्रॅक्ट होणार आहे माणूस, ओके. तर त्या पॉईंटला असं झालं की आता मी करणारच आहे. आणि माझ्यातला मी गुण ओळखला होता की मी खूप लॉयल, माझी लॉयल्टी ही खासियत आहे पहिल्यापासून. आय कॅनॉट चीट एनीवन, मी कोणाला चीट नाही करू शकत. आणि एक गोष्ट कळून चुकली होती मला की कस्टमर्सशी लॉयल राहिल्यानंतर कस्टमर नाही तुम्हाला चीट करत. कोणताही बिझनेस तुम्ही कुठेही काम करा, तुम्ही जर लॉयल राहिलात ना ती ताकद वापस येते. आणि एवढं करून पण असं तुम्हाला एवढं करून 5 लाख रुपये भरले सगळं झालं तरी पण तुम्ही असे झाला नसतात तर काय झालं असतं तुम्ही? मी संपलो असतो. संपलो असतो म्हणजे दुसरं काही मी काहीच केलं नसतं, नाही नसतं केलं मी, कारण माझ्याकडे काहीच रिझन नव्हतं परत ट्राय करण्याचं. ऑलरेडी खूप सारे ट्राय केले. कौसुप सर होते, त्यांनी सरांना मोटिवेट केलं, त्याच्यामुळे सर आजपर्यंत सक्सेसफुल बिझनेसमॅन बनलेले आहेत. म्हणून प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक गुरु म्हणजे असलाच पाहिजे. त्यासाठी तुम्हाला सक्सेसफुल होण्यासाठी मदत होईल. म्हणजे तुमची शेवटची स्टेप म्हणजे ते 5 लाख रुपये ती डिपेंड होती असं? ॲब्सोल्युटली 5 लाख. आणि भीती नव्हतीच, मी खरं सांगतो ना. फिअर ऑफ फेलियर हा खूप कन्सेप्ट आहे जो मी खूप सांगतो. अपयशाची भीती केव्हा येते माहिती का? जेव्हा तुमची तयारी नसते. अपयशाची भीती तेव्हाच येते ना, 2 केसमध्ये येते. एक तर तुमची तयारी नाही आहे किंवा तुम्ही खूप रिझल्ट ओरिएंटेड विचार करताय. तुमच्याकडे गमवायला खूप आहे, इथं गमवायला काहीच नाही आहे. मी आहेच कोण ना, म्हणजे 5 लाख रुपये घालून मी अजून काय बनणार होतो? ऑलरेडीच मी वर्स्ट होतो. यू कॅनॉट बिकम मोर वर्स्ट. इथून मी 0 to 1च जाणार होतो. 0च्या खाली काय असतं? 0च होतो ना मी, तर मग 0पासून काय होणार होतं अजून? सो फिअर ऑफ फेलियर नव्हता, कारण तयारी होती. मला माहीत होतं की मी हे करू शकतो, कारण की आपल्या ट्रेनिंग बिझनेसमध्ये, शिक्षणामध्ये, एज्युकेशनमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे मनापासनं त्या कस्टमरला, म्हणजे आपल्या केसमध्ये स्टुडंट्सला तुम्ही मनापासनं जर सर्व्हिस दिली ना, तो तुमच्यासोबतच राहतो. अँड दॅट इज द इव्हिडन्स. लातूरसारख्या छोट्या सिटीमध्ये कम्पॅरेटिव्हली हा बिझनेस रन करायला ना छोटी सिटी आहे, कारण की कॉलेजेस कमी आहेत, परवडत नाही खरं सांगायचं तर. पण इथल्या टीमला ते क्रेडिट जातं. मी मगाशीच त्या केबिनमध्ये बोलत होतो की तुम्ही सगळे आपलं पोर्टल वापरतायत ना, आता लॉग इन करतात ना तुम्ही, ते सेशन्स मार्क करतात बघा. एवढी ट्रान्सपरन्सी कुठे आहे मला सांगा? सेशन बाय सेशन तुम्हाला ट्रेनर हा रिक्वेस्ट टाकतो, तुम्ही एक्सेप्ट करतात. हे तुम्हाला कुठे दिसणार आहे मला सांगा? सो ही ट्रान्सपरन्सी आहे ना, म्हणून कस्टमर हा तुमच्याशी लॉयल राहणारच आहे. आणि सगळ्या ट्रेनर्सला ते क्रेडिट जातं. आमचा एक ऑफिशियल ग्रुप आहे सगळ्यांचा, आमच्या टीमचा. त्याच्यामध्ये ना हे सगळे ट्रेनर्स पासआउट तुम्ही झालात ना की एक फोटो घेतात आणि तो फोटो आमच्या ग्रुपवरती येतो. आम्ही सगळे बघतो. सगळ्या सेंटर्समधून जेवढे मुलं पासआउट होतात त्या सगळ्या मुलांचे फोटो येतात तिथे, ओके, की हा मुलगा आज इथे पासआउट झाला. आणि सगळ्यात सॅटिस्फाईंग काय असतं माहिती का? तिथे खाली रिव्ह्यूज असतात त्या मुलांनी त्या ट्रेनरबद्दल लिहिलेले. मी तुम्हाला खरं सांगतो, एकही रिव्ह्यू तुम्ही जर फोन घेतला, कुणाचाही फोन घ्या, सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये तो ग्रुप आहे, एकही रिव्ह्यू तुम्हाला असा दिसणार नाही की एका लाईनमध्ये लिहिलेला आहे स्टुडंटने. तुम्हाला जर मी तुझं जबरदस्ती म्हणलं रिव्ह्यू लिही, तू कसा लिहिशील? दिस इन्स्टिट्यूट इज गुड, ओके, दिस इन्स्टिट्यूट इज व्हेरी गुड, आय एन्जॉयड, ओके, व्हेरी नाईस, ओके, एक्सेलंट, ओके. पण इतकं खुलून ते सगळे स्टुडंट्स लिहितात ना, आय थिंक ती पावती आहे. त्या सगळ्या ट्रेनर्सला ते क्रेडिट जातं. त्या ट्रेनर्सला क्रेडिट जातं कारण त्यांच्या मॅनेजर्सला त्याच्या एक लेअर डीप ते क्रेडिट जातं की ते मॅनेजर्सनी त्यांना एवढं व्यवस्थितपणे अलाईन करून ठेवलेलं आहे. आणि त्या मॅनेजर्सच्या खाली एक लेअर डीप आमच्या कंपनीच्या कल्चरला जातं. म्हणजे आता ही कंपनी आपली म्हणून कौतुक नाही करत आहे. यू कॅन आस्क एनीवन, पाठीमागे विचारा. इथे एक फ्रीडम आहे, श्वास घ्यायला जागा आहे इथे. मी कंपनीजमध्ये फिरतो ना, दम घुटतो सगळ्यांचा, कोणाला बोलता येत नाही. इथं बसून वाटतं चा जॉब लागला. अरे टक 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 टक, तो एकाच सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणून एक असतं, माहिती आहे तुम्हाला? सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये असं म्हटलं जातं की भारी आहे एकदम जॉब आहे. एवढे फ्रस्ट्रेटेड असतात ते लोक. शनिवार रविवारची वाट बघत असतात की कधी मी आता पार्टी करतो शनिवार रविवारी जाऊन. इतके फ्रस्ट्रेटेड असतात. आणि त्यांचं काम काय?
लॅपटॉपवरती बघत बसायचं की एरर्स कुठे आहेत, टेस्टिंग करायची असते ना सॉफ्टवेअरची, तर ते एरर फक्त चेक करत असतात. किती फ्रस्ट्रेटिंग असेल, 8 तास फक्त तो एरर चेक करते. पण ती एक ब्युटी आहे आपल्या कल्चरमध्ये, आपल्या ऑफिसेसमध्ये, की तुमच्यासारखे सगळे स्टुडंट्स येतात, तुमच्यासारखे डिफरंट माइंडसोबत आम्हाला इंटरॅक्ट करायला मिळतं, आमच्या ट्रेनर्सला पण शिकायला मिळतं, तुम्हाला पण शिकायला मिळतं, आणि आपण सगळेच ग्रो होतो. तुमच्या करिअर्सला एक स्किल सेट ॲड होतं, आमच्या करिअरला तुमच्यासारखे स्टुडंट्स ॲड ऑन होत चालतात. सो इट्स अ विन विन सिच्युएशन. म्हणून मला हे बिझनेस, 3 प्रकारचे बिझनेस असतात. एक म्हणजे ना पॉझिटिव्ह बिझनेस असतो, एक निगेटिव्ह असतो, एक न्यूट्रल असतो. उदाहरणार्थ दारूचं दुकान आहे, सिगरेटचं मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे. पैसा आहे त्याच्यामध्ये? पैसा नाही आहे ना, भरमसाठ पैसा आहे. पण इट इज इम्पॅक्टिंग द एन्व्हायरमेंट इन अ निगेटिव्ह वे. समाज खराब होतो आहे. ओके, ह्याला निगेटिव्ह बिझनेस म्हणतात. न्यूट्रल बिझनेस काय असतात की ज्याने समाजाला चांगलंही होत नाही आणि वाईटही होत नाही आहे. आणि एक पॉझिटिव्ह बिझनेस असतात की ज्याच्यामध्ये समाजामध्ये काहीतरी चांगलं होतं आहे. सो आमच्या वर्क प्रोफाईल्समध्ये सगळ्यांच्या एक आम्हाला काय चांगलं वाटतं की पॉझिटिव्ह इम्पॅक्ट वी कॅन क्रिएट. ओके, तू कोणाचं एक्झाम्पल सांगत होती मग अशी? कोणाचा फोन आला होता? आपला स्टुडंट एक जो प्लेस झालेला, धीरज चामे ना, आपण एम्बसीमध्ये त्याचं हे केलं होतं, फेलिसिटेशन केलं होतं. तर ते अजूनही ज्यावेळेस त्यांचे कॉल येतात 2-2 वर्षाने, 3-3 वर्षाने, सो काय अजून काय पाहिजे? सर आजकालचे स्टुडंट जे आहेत ते आता थोडे मोटिवेट झाले, तर मग थोडं त्यांचं क्रॅक झालं करिअर, तर त्यांना काय वाटतं, बस बाबा आता नको. तर त्यांना जे मोटिवेशनल करायचं असतं, तुम्ही जशी सिस्टीम यूज केला तुमची ज्या प्रकारे, तशी तुम्ही काय मोटिवेट करता स्टुडंटला की तुम्ही असं करायला पाहिजे, तुम्ही इथंच थांबू नका, असं काय म्हणायचं? एक रियालिटी सांगतो जगाची. कितीही कोणी म्हणालं की सब कर सकते, असं नाही. हे जंगल आहे, ह्या जंगलात हत्ती असणारे, घोडाही असणारे, मुंग्याही असणारे, गाढवही असणारे, सगळ्या प्रकारचे प्राणी असणार आहेत. ओके, फक्त आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की मी हत्ती आहे, घोडा आहे, मुंगी आहे का गाढव आहे. ओके, आणि मग ते बनायला बघायचं आहे. प्रत्येकाला सिंह बनायची गरज नाही आहे. हा खूप चुकीचा कन्सेप्ट आहे की मला सिंह बनायचं आहे. का बनायचं तू सिंह? तू सिंह म्हणून बनलेलाच नाही आहे. तू हत्ती बनून पण राहू शकतो ना, लार्जेस्ट काय म्हणतात त्याला, एकदम बलवान हत्ती त्या जंगलातला, काय प्रॉब्लेम आहे? कोणी सिंह म्हणून राहील, कोणी उंट म्हणून राहील, वाळवंटात तो चालू शकतो. ओके, तर हे जसं क्रिकेट टीम आहे, कोणी बॉलिंग करतं आहे, कोणी बॅटिंग करतं आहे, कोणी मिडल ऑर्डरला आहे, कोणी ओपनिंग करतं आहे. तर ह्या जगात पण ना प्रत्येक व्यक्तीला आपले आपले रोल्स डिफाईन आहेत. सर, तुमचे आतापर्यंत एवढे सगळे मोटिवेशनलचे व्हिडिओज ऐकलेले, काही स्क्रिप्ट्स वगैरे पण बघितलेले, सो तुम्ही त्यामध्ये जास्तीत जास्त करून क्रिकेटचाच कन्सेप्ट त्याला मॅच करतात त्या गोष्टींना. तर तेच क्रिकेटच तुम्ही का त्याला संदर्भ लावता? म्हणजे कारण मला क्रिकेटर व्हायचं होतं. मूवीचा वगैरे पण घेऊ शकता, म्हणजे शकला असतं, पण क्रिकेटच का घेता? मूवीचं ना, कारण मी पिक्चर बघणं सोडून दिलं आहे, तर मला काहीच माहीत नाही पिक्चरचं सध्या मागच्या 4-5 वर्षात. पण क्रिकेट एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यात माझी आवड आहे, आणि क्रिकेटसोबत ना मला काही पण जोडता येतं असं मला वाटतं. शतरंज, चेस आणि क्रिकेट ह्या 2 गोष्टी अशा आहेत की मला ना सगळी दुनिया त्याच्यात मला समावल्यासारखी वाटते. कुठलंही एक्झाम्पल मला तिथे हे केल्यासारखं वाटतं त्या क्रिकेटमध्ये. एक तर मला आवड आहे, दुसरं भारतामध्ये क्रिकेट हे रिलिजन आहे. भारतामध्ये क्रिकेटला खूप फॉलो केलं जातं, तर ते सोपं जावं समोरच्याला समजावण्यासाठी म्हणून पण क्रिकेटचं उदाहरण मी देतो. अजून 2-3च गोष्टी भारतामध्ये इझिली समजतात: पॉलिटिक्स, बॉलिवूड, क्रिकेट. ओके, ह्याची उदाहरणं दिले पाहिजे. पॉलिटिक्सपासून का मी लांब राहतो, कॉन्ट्रोवर्सी काही व्हायला नको. ओके, आपल्या एक तर काही कळत नाही त्यातलं, त्याच्यामुळे पॉलिटिक्सपासून मी लांब राहतो. बॉलिवूडपासून का दूर राहतो, मला काही पिक्चरमधलं आजकाल डिटेल माहीत नाही. तर क्रिकेट एक अशी गोष्ट आहे जी मला माहिती आहे. सर, तुम्ही जे सांगितलं ना, फर्स्ट इंटरव्ह्यू तुम्ही कसा घेतला, तर फर्स्ट तुम्ही स्पीच दिलं, मोटिवेशनल स्पीच ज्यावेळेस दिलं त्यावेळेस तुम्ही नर्वस होता का, किंवा काय एक्सपिरियन्स होता तुमचा? व्हिडिओ पण माझ्याकडे, तो मी पाठवेल तुम्हाला. मी ना स्टार्टिंगला कॉलेजेसपासून सुरू केलं. मी कसं झालं ना, पहिले कॉलेजेसमध्ये सुरू केलं, मुलांना मोटिवेट करायला सुरू केलं, कारण आवड म्हणून सुरू केलं आहे, आधी पॅशन म्हणून सुरू केलं. ऐकत होते का सर तुमचं? कारण हळूहळू ऐकत गेले. म्हणत होतात की तुमचं बॅकग्राऊंड वगैरे सगळं तसं. हां, आधी ऐकत नव्हते. हां, मोटिवेशनल ऐकायचे, टेक्निकल कोणी ऐकत नव्हतं. म्हणजे रेविटचं सेशन सुरू झालं तर कोणी नव्हतं ऐकत. पण मी एखादी स्टोरी सांगायला लागलो. एक होता राजा,
मग त्याने असं केलं. मुलं ऐकतात ना सगळे, कारण स्टोरी टेलिंग कोणाला नको आहे. मग ते मला कळलं की स्टोरी टेलिंग ही करायला पाहिजे पब्लिक स्पीकिंगमध्ये. मग स्टोरीज आणत गेलो, मग स्टोरीजचा मॉरल आणत गेलो, मग ते तसं तसं होत गेलं. मग मुलांना करत 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 मग मला एका लेवलनंतर वाटलं की ह्याच्यात करिअर होऊ शकतं का. एक तर करिअर आहे आपलं, ट्रेनिंग सेंटर्स आपण करतो आहे, पण ह्याच्यामध्ये करिअर असतं का, कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये, मोटिवेशनमध्ये, सॉफ्ट स्किलमध्ये. मग मला लक्षात आलं की अरे कंपन्या असतात, कॉर्पोरेट कंपन्या असतात, तिथे कर्मचाऱ्यांना सेशन देण्यासाठी बोलवतात आपल्यासारख्यांना. मग तिथून ट्राय करायला चालू केलं. मग कळालं की तिकडे खूप पैसा आहे त्या फील्डमध्ये. म्हणून मग तिकडे जास्त मी डायव्हर्जन केलं की यार चला, एक तर पैसे पण आहेत, आपल्याला सॅटिस्फॅक्शन पण आहे काही त्याच्यातनं मिळतं आहे, आणि लोक पण त्यातनं मोटिवेट होत आहेत. ते तसं होत गेलं म्हणजे ते. सर तुम्ही एवढं सेट झालात लाईफमध्ये, लग्न वगैरे झालं, सगळं ऑल सेट झालं, म्हणजे काय करायची गरज नाही तुम्हाला आता. पण तुम्हाला असं जर वाटतं का, म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की आणखीन ड्रीम प्रोजेक्ट करायला पाहिजे काहीतरी? हां, डेफिनेटली. मी तेच बोलत होतो आता की उलट आता तर आम्ही एक्सपान्शन मोडला आहेत. आता तर आमची अप्रेंटिसशिप संपली. अप्रेंटिसशिप माहिती आहे का, 10 years ऑफ सायलन्स म्हणतात. ओके, एक तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. 10 years ऑफ सायलन्स. तुम्ही जर एखादी गोष्ट करतायत, खूप इच्छाशक्तीने करतायत, खूप मेहनतीने करतायत आणि डिरेक्शनने करतायत, असं नाही थोडं हे केलं, थोडं ते केलं, थोडं ते केलं, असं नसतं ना. तुम्ही ज्यावेळेस ते बोर पाडतात, थोडं थोडं नाही पाडून जमत ना, एकाच ठिकाणी तुम्हाला ते काही फूट जावं लागतं. तर करिअरमध्ये पण असंच असतं. आता प्रॉब्लेम काय आहे ना, रील्स कल्चर खूप आहे. रील्स कल्चरमुळे काय होतं ना, तुमचं रिटेन्शन फार कमी आहे. तुम्ही 5 मिनटाचा व्हिडिओ नाही बघू शकत. 30 सेकंदाची रील, तुमची चूक नाही त्याच्यामध्ये, ते जग तसं बदललं आहे. त्याच्यामुळे तुमचे पेशन्स लेवल खूप डाऊन आहेत. जेनझी आहे ना तुम्ही, जनरेशन झेड आहेत तुम्ही, तुमच्या जनरेशनला जेनझी म्हणतात. तर जेनझी कसे आहेत ना, पोलराइज्ड आहेत. म्हणजे एक तर खूपच तोडफोड करणार आहेत की अभी मैं करके दिखाता हूँ कुछ, आणि एक तर खूप थंड आहेत. आमच्या जनरेशनमध्ये थोडे मधले पण होते मुलं. ओके, तर दोन्ही पण रिस्की आहे ना. एकदम थंड राहणं पण रिस्की आहे आणि एकदम ओव्हर कॉन्फिडंट राहणं पण रिस्की आहे. विषय काय होता, पण प्रश्न काय होता? म्हणजे प्लॅनिंग काय आहे आणखी? प्लॅनिंग काय आहे, राईट. तर आता 10 years ऑफ सायलन्स आधी सांगत होतो मी, की तुम्ही काहीतरी सुरू केलं ना, 10 years ऑफ सायलन्स असतं. पहिल्या 10 वर्षामध्ये ना शांतता असते. तुम्हाला वाटतं की काही होत नाही आहे, होत असतं. 10 yearsची शांतता असते. पण कधी एकाच क्षेत्रात तुम्ही केल्यानंतर, एकाच क्षेत्रात 10 वर्ष तुम्ही लागून राहा, 10 years ऑफ सायलन्स म्हणतात त्याला. 11व्या वर्षापासून ते नॉईज करायला चालू होतं. तर 10 years आपण सेलिब्रेट करतो आहे आज, आणि तो नॉईज कुठेतरी ऐकायला येतो आहे मला पण. तो कॉन्फिडन्स आहे, टीम आज दिसते आपल्याकडे. ओके, गौरी मॅम आहे तेवढ्या. ओके, तर हे आता आपण एक्सपान्शन मोडला आहे. सर इथं आपले बरेच स्टुडंट आहेत, तर टेक्निकली त्यांना प्रोफेशनल पुढे जॉबसाठी वगैरे टेक्निकली नाही तर अदर कोणते स्किल असले पाहिजेत जे की त्यांना युजफुल होतील लाईफमध्ये? टेक्निकल आहे ना फक्त 15% आहे. आता मी एवढी तुम्हाला सगळी गाथा सांगितली, तुम्हाला कुठे दिसलं मी टेक्निकली हुशार होतो? हा खूप मोठा मिथ आहे. ओके, ह्याच्या मागे नका लागू. कोर्स लावला आहे, ठीक आहे, करा. ओके, तो एक पार्ट आहे, तो एक टूल आहे. एक चांगला ड्रायव्हर होण्यासाठी, ओके, गाडी चालवता आली पाहिजे, ठीक आहे, पण नुसतीच गाडी तर सगळ्यांनाच चालवता येते. पण असं काय होतं की काही चांगले ड्रायव्हर्स बनतात, काही खराब ड्रायव्हर. ड्रायव्हिंग स्कूल तर तीच आहे. काय होत असेल मला सांगा? स्वतःवर कंट्रोल करत, सेल्फ कंट्रोल आहे, बरोबर. अजून कॉन्फिडन्स आहे. तर हे ज्याला सॉफ्ट स्किल आपण म्हणतो, साध्या भाषेत सांगायचं सॉफ्ट स्किल आहे. EQ, इमोशनल क्वोशंट. तुम्ही इमोशनली किती स्टेबल आहेत, इमोशनली तुम्ही किती स्ट्रॉंग आहेत, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. ह्या स्किल सेटकडे फोकस तुमचा असला पाहिजे. करिअर सेट करण्याचा असा कोणता टप्पा आहे की ज्याच्यामध्ये म्हणजे आताचा काळ असा आहे की स्टुडंट त्याचा गोलच सेट करत नाही आणि जेव्हा करायलाच होतं तेव्हा ते वेळ निघून गेलेली असते पूर्ण त्याची. म्हणजे एक्झॅक्टली कोणता टप्पा आहे किंवा कोणतं वय आहे की ज्याच्यामध्ये त्याचा करिअर सेट झालं पाहिजे, त्याच्यामध्ये त्यानं स्ट्रगल जास्त केलं तर बेटर आहे त्याला लाईफसाठी पुढे जाऊन? नाही, हे तुमचं हे खूप इम्पॉर्टंट आहे. 20 to 30. 20 to 30 असा काय आहे ना की जिथे तुम्हाला एका दिशेत मूव्ह झालं पाहिजे का. आता समजा तुम्ही हे टॉर्च लावलेत, हे एकाच दिशेने येत आहेत ना माझ्याकडे, मला तुम्ही नाही दिसत आहेत, नीट नाहीत दिसत आहेत. का नाही दिसत आहे? ते फोकस आहे ना माझ्याकडे. असा फोकस असला पाहिजे ना, एकच काम करत राहायला पाहिजे. आपण काय करतो ना, काही दिवस हे करतो, मग आपल्याला वाटतं नाही हे काम नाही चांगलं, हे करायचं आहे. मग काही दिवस दुसरं काम करतो, मग आपण म्हणतो हे चांगलं नाही आहे. असं नाही करायला पाहिजे. एकाच डिरेक्शनमध्ये लागून राहिलं ना.
आणि सर तुमचं जे ध्येय होतं हे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्टार्ट करताना किंवा ट्रेनिंग कंपनी स्टार्ट करताना ते अचीव झालंय का नाही असं वाटतंय का तुम्हाला की अजून काही त्याच्यामध्ये ॲम्बिशन आहेत तुमचे? तर आता हे आपण 10th इयर आज सेलिब्रेट करतोय ना, तर ह्या पॉईंटला मला असं वाटतं की वी आर प्रिपेअर्ड नाव फॉर द टेक ऑफसाठी. मला वाटतं की इथून प्रिपेअर झालो आहे आपण पूर्ण. तर काय आता ह्युमन्स आहेत आपण, ॲम्बिशियस लोक आहे, तर वॉन्ट्स माणसाच्या थोडी संपतात ना. तर आजच्या कार्यक्रमाचा आपण समारोप करतोय. ॲक्च्युली ह्याच्यातून एक समजून येतं की तुम्ही शून्यातून पण तुमचं करिअर घडवू शकता. कारण सर स्वतः इथं समोर आहेत मोटिवेशनल स्पीकर. सो त्यांनी पण त्यांच्या लाईफची जी काही जर्नी आहे, करिअरची जर्नी आहे ती आपल्याला इथं सांगितलेली आहे. सो असं नाही आहे की एखादा व्यक्ती आत्ता खूप चांगला आहे तर त्याचं पहिल्यापासून सगळ्या बॅकग्राऊंड पण चांगल्याच असतील. त्यांना पण काहीतरी खडतर लाईफमधून आलेला आहे. आणि हे पण तेवढंच खरं आहे की जो माणूस जेवढ्या खड्ड्यातून वरती येतो तोच व्यक्ती जास्त चांगला बनू शकतो. कारण त्याला जास्त एक्सपिरियन्स आलेला असतो आणि तो म्हणजे समोरचा त्या खड्ड्यामध्ये पडू नये ह्याच्यासाठी जास्त मोटिवेट करत असतो दुसऱ्यांना. हे मेन कारण असतं. मोटिवेशनल स्पीकर जर तुम्ही म्हणलात तर ह्याचं एक कारण आहे की जो स्वतः त्या स्ट्रगलमधून गेलेला असतो तो दुसऱ्याला मोटिवेट करू शकतो. तुम्ही जर ऑलरेडी त्याच्यात चांगल्या गोष्टींमध्ये आहात आणि तुम्हाला त्याच गोष्टींबद्दल दुसऱ्याला मोटिवेट करायचं आहे, तुम्ही नाही तेवढ्या प्रकारे त्याला करू शकत मोटिवेट, कारण तुम्हाला स्वतःला तेवढा एक्सपिरियन्स आलेला नाही आहे त्याचा. सो तुम्ही पण तुमच्या 0% लाईफमधून तुम्ही एक चांगलं करिअर, आत्ताच तुमची स्टेप आहे की तुम्ही आत्ता सध्या इंटरव्ह्यूज देतात बाहेर, जे काही कॅन्डिडेट्स वगैरे असतील जे ते इंटरव्ह्यूज वगैरे देतात. 1-2 राऊंड झाले की ते म्हणजे हे निराश होऊन जातात की आता मी नाही काय करू शकत. एवढ्या 2 चांगल्या कंपन्यांमध्ये मी गेलो पण झालं नाही. माझी स्वतःची स्टोरी थोडीफार मी सांगू इथं इच्छिते की मी स्वतः पुण्यामधून इथं आले, पण पुण्यातून जर मी इथं आले नसते लातूरमध्ये तर कदाचित मी आज या स्टेजमध्ये आले नसते, या स्टेजपर्यंत आले नसते. जेवढं की मला मोटिवेट करणारे पण सर आहेत. सो त्यांचे पण मी व्हिडिओज वगैरे बघत असते, त्यांच्या पण मुलाखती बघत असते, त्याच्यातून मी मोटिवेट झालेली आहे. सो कधी निराश होऊ नका कोणत्या गोष्टींना. जरी काही खडतर म्हणजे एखादा इन्सिडन्स आला तरी त्या गोष्टींना मॅथ करून त्याच्यापेक्षा चांगलं बेटर अजून काय करता येईल ह्याच्याकडं लक्ष द्या जास्त. सो सर तुम्ही आज तुमचा एवढा चांगला म्हणजे तुमचा टाईम आम्हाला दिलेला आहे आणि आम्हाला खूप चांगल्या गोष्टी समजल्यात की एक्झॅक्टली लाईफ कसं आपण चांगलं 0पासून चांगल्या ह्याच्यापर्यंत नेऊ शकतो, सक्सेसफुल लाईफपर्यंत. सो तुमच्या एवढ्या चांगल्या टाईमसाठी आम्ही खरंच तुम्हाला धन्यवाद मानतो. काय असेल सर? गेस नाही, गेस करू. नाही सर, टेक्स्चरचा सर पण वेगळं आहे. प्रतीक्षाला होऊन अरे थँक्यू सो मच. एवढं नाही डिझर्व करत मी. खूप झालं.